गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला, एंजलची बघा, ती स्कूलला जायला एवढी एक्सायटेड आहे. अजून टाईम नाही झाला आहे, पण टायमाच्या अगोदरच ती तयार होऊन बसलेली आहे. म्हणजे तिने तिची कामं अशी पटापट आवरली. मी रेडी करते, तरी पण तिला स्वतःलाच तयार व्हायचं आहे. तिचे युनिफॉर्म तिनेच घातलाय, पावडर लावला स्वतःच. फक्त बॅग मी भरलेली आहे, वॉटर बॉटल भरून ठेवली, सगळं केलं. म्हणजे तिला जायला एवढी ती एक्सायटेड आहे स्कूलला जायला. तर कशासाठी? स्कूलला फ्रेंड्सला काय काय न्यू घेतले ते दाखवण्यासाठी ती एक्सायटेड आहे. बापरे. चला, माझं जेवण पण रेडी. काम आज लवकर आवरून घेतलं, कारण स्कूलला जायचं एंजलला सोडायला. आज फर्स्ट डे आहे ना, तर म्हटलं जाऊन तिला, तिची डिव्हिजन जी होती गेल्या वर्षी ती चेंज झालेली आहे, तिला दुसरी डिव्हिजन मिळाली आहे. तर मग आज तिला मग टीचर वगैरे भेटले, तर मग त्यांना भेटून वगैरे कोणते ते बघून मग तिला सोडून येईल. स्वतःच रेडी होते. बापरे. आज जेवणामध्ये तू रब्बर्स काढ. जेवणामध्ये वांगा बटाट्याची भाजी केलेली आहे, चपाती केलेली आहे, भाजी ठेवलेली आहे, चपाती आणि भात. तिला एंजलचं टिफिन भरायचं मला. तिचा चाललाय खेळ. चला, नंतर भेटते मग स्कूलला. हिचं पहिलं आवरून घेते. मी रेडी झाले, हिला समजलं ना आम्ही चाललो एंजल आणि मी. तशी ही एवढी रडते खाली जायला. पण तुला नाही घेऊन जाणार आम्ही. घेऊन जाऊया, तुला पण घेऊन जाऊया. हा, तू येते? चावी घेऊन बसली एंजल. नीट पावडर नाही लावायला देत, नीट कपडे नाही घालायला देत ही. बापरे 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 बापरे, चावी मारली. पप्पा आले काय बघ, पप्पा आले काय. एंजल नाही जाते, ती तर एवढी एक्सायटेड झाली आहे. बापरे, ही पोरगी तर ना. स्कूलला जायचं तरी मोबाईल. चला, एंजलला स्कूलला सोडून आलेली आहे आणि हिला आल्या झोपून गेलेली. म्हणजे तिला आंघोळ घालून गेलेली ना, तर तिला म्हणजे तिचा तो झोपायचाच टाईम आहे दुपारचा. तर मग एवढी ती मागे लागलेली, तर मग आम्हाला तिला घेऊन जावं लागलं आणि ऑटोनेच गेलो. दोघे पण गेलेलो आम्ही, तिचे पप्पा आणि मी. तर मग हिला पण घेऊन गेलो. आल्याला पहिल्याला झोपवलं आणि एंजलचे जे बुक्स आणलेले आहेत हे पहिल्यांदा सगळं चेक करून घेते की सगळे व्यवस्थित आहेत की. त्या तसा तो बंचच असतो पूर्ण, ते बंचच देतात, पण तरी पण एकदा चेक करते आणि मग जेवण वगैरे करून घेते. पहिल्यांदा सगळं चेक करून घेते. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight.
keep the sky on your mind. Flying, get on board. We're soaring on top of the world. Flying, get on board. We're soaring on top of the world. Fly so high, I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. व्यवस्थित आहे तिचे हे बुक सगळे स्कूलमधूनच मिळालं आहे आणि फक्त हे मी बाहेरून घेतलेले, म्हणजे हे त्यांच्याकडे अवेलेबल नसतात. गेल्या वर्षी पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते, बाहेरूनच घ्यावे लागलेले आणि ह्या वर्षी पण बाहेरूनच. ते बालभारती पार्ट 4 असतात, ते बाहेरूनच घ्यायला सांगतात. आता यांना कवर्स लावायचे, ते बाकी आहे, ते मोठं काम आहे मेन. त्याला कवर्स वगैरे लावायचे. आता एंजल पण येईल 3:30 वाजता. आज तिची लवकरच हाफ डे आहे, लवकर येईल. मी नाही जाणार, तिचे पप्पाच जातील. आणि ही झोपून गेलेली आहे. चला, ती तर जायला एवढी एक्सायटेड होती, बापरे. तिला कधी जाईल स्कूलमध्ये आणि कधी बसेल अशी ती पटकनच तयार होऊन बसलेली लवकरच. मी तर रेडी पण नव्हती, पण माझ्या अगोदरच रेडी होऊन बसलेली आणि गेली बाबा एकदाची ती. आता उद्या तर फुल डे, तिचं रुटीनच एवढा बिझी आहे. उद्या ट्युशन, मग तिचं स्कूल, मग डान्स क्लास वगैरे वगैरे. चला तर मग थोड्या वेळात मी तुम्हाला भेटते. आता जेवण वगैरे करून घेते आणि मग भेटते तुम्हाला परत. चहा रेडी करते. दुपारी येऊन आराम करायला पण झोपायला काय नाही मिळालेले. मिष्काने काय झोपायलाच नाही दिलं, ती खेळत होती. थँक्यू. एंजल दूध घेऊन आलेली आणि एंजल काय तुझं ते केस का अशी सोडली? रबर ठेवून दे, परत लागतील उद्या मॉर्निंग. तिथे ठेव हळूच. तिने झोपायला नाही दिलेलं आणि आत्ताशी ती झोपलेली आहे. तर म्हटलं जाऊ दे, आता चहा पिऊया आपण. नाहीतर रोज तरी थोडा वेळ झोपते ती दुपारची, आज नाही झोपलेली. आणि आत्ता ती तिच्या चेअरवर झोपून गेलेली. चला चहा घेते. एंजलचे बुक आणलेले आहेत, त्याला कवर्स लावायचे आहेत मला. आणि ट्युशनचे बुक्स परत संध्याकाळी मला आणायला जावे लागते, कारण उद्या तिचं ट्युशन स्टार्ट आहे. तर तसे मला वर्कबुक वगैरे नाही घ्यायचे, नोटबुक्स घ्यायचे, तिचे कवर आणायचं आहे, थोडंसं आणखीन आणायचं आहे सामान. तर बघू, गेली तर मी जाईल, नाही तर तिच्या पप्पांना सांगेल येताना घेऊन यायला. चल तोपर्यंत चहा घेते मी. तिला जायचं डान्स क्लासला, पण ती खेळण्यामध्ये एवढी हे आहे की ती शूज पण नाही घेऊन गेलेली आहे. शूज घरीच विसरले. एंजू चल, शूज
शूज वरतीच आहे. शूज नाही घेऊन गेलीस. शूज शूज नाही घेऊन गेली, बॅग नाही घेऊन गेली. बॅग पण इथेच ठेवली आहे, शूज पण इथेच. नुसती वॉटर बॉटल घेऊन गेली. अशी करते ना ती. तू खेळण्यात एवढी बिझी असते, तुला समजत नाही शूज न्यायचेत नाही न्यायचे. डान्स क्लासच्या जायचा टाइमाच्या अगोदरच खाली जाऊन बसते ती. कशाला? तर खेळायला. बाय. बाबू कुठे आहे? बाय. बघा फिरते खाली. चला बाबू गेलेली आहे खाली. आवरून घेते जरा मी. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep. संध्याकाळसाठी शेवग्याची शेंगा बनवते. त्याच्यात मसूरची डाळ टाकून बनवते. म्हणजे थोडीशी घट्ट होईल ग्रेव्ही सारखी. थोडंसं रस्सा वगैरे जास्त नाही करायचा, नॉर्मलच करणार आहे चपाती बरोबर खाण्यासाठी. थोडं तर मी बनवून घेते. चपाती माझी झालेली आहे. काय बघते? काय बघते? काय झालंय? हॉस स्माइल कर ना. आई डुगू वरती बघ. रागाने स्वतःचीच केस खेचते. काय? कसला राग आला तुला? हा ये बोल. ये 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 दीदीला आवाज दे. ये दीदी ये. खाऊ द्यायला बोल दीदीला. काय झालं तुला? तुला काय झालं? बापरे खूप लाईट. एक मिनिट बाहेरून दाखवते, इथून नाही दिसणार. सगळं आवरून 9
9 वाजता बरोबर ह्या दोघी पण झोपलेल्या. एंजल पण झोपली आज, म्हणजे एंजल पण दमली आहे स्कूलला जाऊन, डान्स क्लासला जाऊन. आणि ही पण लवकरच झोपून गेलेली आहे. तिचे पप्पा नाही आले तर दोघी पण अगोदरच झोपून गेलेले आहेत. चला जेवण वगैरे सगळं झालं, आता जेवायचं आहे. तिचे पप्पा आले की जेवायचं आहे. उद्या तर तिचं रुटीन म्हणजे सकाळी ट्युशनला जाईल, मग दुपारी स्कूल, मग संध्याकाळी डान्स क्लास. उद्या तर ते जाम दमणार आहे, कारण की तिची सवय मोडली आहे ना, सुट्ट्या होत्या तर. मग आता उद्या काय माहिती ती केवढं हे करते. ही पण आज लवकरच झोपून गेली, नाही तर ही 10-10:30 झोपत नाही. चला तर मग जेवते आणि मग आता जेवण करायचं आहे. आणि आम्ही पण दमलेलो आहे आज थोडंसं, तर लवकरच झोपून घ्यायचा विचार चालला आहे. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.